शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता. निवडणुकीमध्ये मतदारांना धमकी दिल्याची तक्रार. सिल्लोड कोर्टाकडून सत्तारांसह 3 जणांना नोटीस. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पक्षाविरोधामध्ये प्रचार. 1 मत घड्याळाला 3 मतं कमळाला देण्याचं आवाहन. व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती. उज्ज्वला ढोरे यांनी आरोप फेटाळले. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या नगरसेवकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न. म्हणून सगळ्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याची चर्चा. तर शिंदेंचे नगरसेवक मूळचे शिवसैनिकच, संजय राऊत यांचं सूचक विधान. 2.5 वर्षांसाठी मुंबईच्या महापौर पदावरती एकनाथ शिंदेंचा दावा. तर फडणवीस शिंदेंच्या सोबत सविस्तर चर्चा करणार. एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांची माहिती. स्थायी समितीसह इतर समित्यांवरती शिंदे दावा करण्याची शक्यता. शिवसेनेचा महापौर होण्यापेक्षा भाजपचा महापौर होऊ नये अशी सगळ्यांची भावना. शिंदेंच्या नगरसेवकांच्या घर वापसीच्या प्रश्नावरती राऊतांचं सूचक वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादीचा एक है तो सेफ हैचा नारा. मतविभाजन टाळण्यासाठी झेडपी निवडणुका घड्याळ या चिन्हावरती लढवाव्यात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा बैठकीत सूर. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचं ठरलं. जिथे शक्य आहे तिथे आघाडी, इतर ठिकाणी स्वबळावरती लढणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. अमरावती महानगरपालिकेमध्ये महापौर पदावरून चित्र अस्पष्ट. भाजप राणांच्या युवा स्वाभिमान सोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू. संभाजीनगरमध्ये विजयी रॅलीत संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट आणि अभिजित जीवनवाला यांनी नाचवली तलवार. जीवनवालांवरती गुन्हा दाखल. तर शिरसाटांवरती काय कारवाई होणार याकडे लक्ष. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.